मॅम स्पेशली आपल्याकडे टॅटू करण्यासाठी आलेले. मॅमला करायचं आहे मम्मी पप्पा नेम टॅटू. मॅम तर खूप घाबरलेल्या होत्या कारण की मॅमचा फर्स्ट टॅटू होता. खूप दिवसापासून टॅटू आर्टिस्ट शोधत होते. फायनली आपलं वर्क बघून मॅम आपल्याकडे आलेले होते. मॅमच्या मम्मी पप्पांचा बर्थडे होता त्यामुळे त्यांना गिफ्ट द्यायचं होतं. फायनली टॅटू कम्प्लीट केला. कसा वाटला टॅटू कमेंट मध्ये सांगा. लगेच मी वरती आलो, नारळ वगैरे शिल्लक फोडून खाऊन पण घेतलं. पार्किंग मध्ये आलो. क्वीनच्या टायर मध्ये हवाच कमी होती. पटापट चारी चाकांमध्ये हवा भरली आणि घरी आलो कारण जायचं पण होतं राजूर गणपतीला. मग काय बसलो आम्ही क्वीन मध्ये, लगेच निघालो राजूर गणपतीसाठी. क्वीन मध्ये डिझेल नव्हतं. म्हटलं चल बाबा पहिले डिझेल भरून घेऊ. काका तर मस्त पैसे मोजत होते. महाराजांचं दर्शन घेऊन डायरेक्ट निघालो पुढच्या प्रवासासाठी. हा भाऊ तर एका गाडीवर ओव्हरलोड घेऊन जात होता. मावशीन ते पण निघाले होते राजूर गणपतीसाठी. फायनली राजुरेश्वर पोहोचलो. म्हटलं गरम वडे चालूच होते तळण्यात, म्हटलं खाऊन घेऊ पहिले. राजुरेश्वर आलो तो आपण काही वडे सोडत नसतो. खाल्ले आणि डायरेक्ट निघालो पार्किंग मध्ये. क्वीनला पार्क केलं आणि लगेच पोहोचलो मी प्रसादाच्या दुकानावर. सगळं घेतलं आणि मंदिराच्या लाईनीकडे निघालो. सगळ्यांना सुखी ठेवणारं मंदिर म्हणजे राजुरेश्वर मंदिर. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जी ऊर्जा भेटते ना ती खरंच वेगळी राहते. बाप्पांसमोर पोहोचलो, मस्तपैकी डोकं टेकून पाय पडले आणि लगेच बाहेर निघालो. मम्मी सोबत सेल्फी घेतला आणि लगेच निघालो जाण्यासाठी. दर्शन घेऊन खाली निघालो तर तेवढ्या ती मुलगी कधीची रडत होती. म्हटलं काय झालं तर ती म्हणती मी हरवली म्हणे. मग तिचा नंबर तर पाठ होता. मग तिच्या पप्पांना कॉल केला, बोलावून घेतलं. पुढे येत नाही तर दिद्दूला घ्यायचं होतं काहीतरी खेळणी. मग घेतली आणि लगेच निघालो आम्ही सिल्लोडला जाण्यासाठी.